रत्नदुर्ग किल्ला, ज्याला भगवती किल्ला म्हणूनही ओळखले जाते, हा महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात अरबी समुद्राजवळ असलेला एक ऐतिहासिक व विशाल सागरी किल्ला आहे. या किल्ल्याची निर्मिती शिलाहार राजे भोज यांच्या काळात सुमारे 1205 मध्ये झाली आहे. रत्नदुर्ग किल्ला हा 1670 मध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशाहकडून जिंकून आपल्या स्वराज्यात सामील केले आणि त्याचे मजबूतीकरण केले. संपूर्ण किल्ल्यावर 21 बुरुज आहे. गडावर देवी भगवतीचे सुंदर मंदिर आहे, म्हणूनच याला भगवती किल्ला असे म्हटले जाते. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आपण आज जात आहोत भगवती बंदर इथे, जिथे आपण गेल्या ब्लॉगमध्ये आपण सांगितलं होतं की आपण लाईट हाऊस आणि भगवती बंदर कव्हर करणार आहोत. तर मित्रांनो, तिकडे भगवती बंदरावरती शिवाजी महाराजांचा नवीन किल्ला बनवला आहे, असा छोटासाच, पण तिकडे एक जुना किल्ला पण आहे. तर आता जर ओपन असेल तर आपण नक्की तिकडे व्हिजिट करू. आणि तिकडे लाईट हाऊस पण आहे वरतीच, ते पण आपल्याला एक्सप्लोअर करायचं आहे. मित्रांनो, आता वाजले 5:15. बघू 2 तासामध्ये काय कवर होते. आजचा व्लॉग नक्कीच खास असेल. तर आपण आता निघालो आहोत आपल्या गावावरून. मित्रांनो, अशा बोटीज वगैरे आहेत आपल्या गावी. जे कुर्ल्या वगैरे असतात ते पकडतात त्याच्याने, मासे कुर्ल्या ते आपल्याकडे खूप आहेत ह्या साईडला, कारण की या साईडला पूर्ण खाडीचा भाग येतो. त्या साईडला खेकडी जे बोलतात ना, त्याला कुर्ल्या म्हणतात, तर ते आपल्याकडे खूप आहेत. तर मित्रांनो, आपण आता आलो आहोत भाटेचा जो ब्रिज आहे तिकडे आपण आलो आहोत. व्ह्यू पण खूप छान आहे या साईडचा. विचार करा, हे आता असं आहे तर पावसामध्ये काय असेल. खूप छान व्ह्यू असतो हा पावसामध्ये. तर मित्रांनो, इथे लेफ्ट साईडलाच एस टी स्टँड आहे. तर इथून तुम्हाला एकदम सरळ यायचं आहे भगवती बंदरसाठी. जो रस्ता मांडवीला जाण्यासाठी रस्ता तोच रस्ता आहे, पण फक्त तो आपल्याला लेफ्ट न मारता आपल्याला एकदम स्ट्रेट जायचं आहे. तर मित्रांनो, कसं की ती जी लेडीज बसलेली ना, ती वन साईड बसलेली. तर कधी पण बसाल तर नक्कीच फॅमिलीच्या वुमन्सला सांगा ती प्रॉपर बसा, कारण की वन साईड बसल्यावरती जो रायडर असतो त्याला थोडंसं चालवायला त्रास होतो, कारण गाडी पूर्ण वन साईड जाते. तर मित्रांनो, इथून तुम्हाला एकदम सरळ जायचं आहे.
तर आज आहे फ्रायडे. सांगू शकत नाही की आज किती गर्दी असेल. की मित्रांनो, हे सगळे रत्नागिरीचे मेन स्पॉट्स आहेत. तर मित्रांनो, हा जो लॅब जातो ना, तर हा लॅब जातो आपल्या मांडवी साईडला. तर आपल्याला तो लेफ्ट न घेता आपल्याला इथून स्ट्रेट जायचं आहे. मित्रांनो, जे रत्नागिरीमध्ये पहिले जे मासे येतात ना, जेटी, तर इथून जर तुम्ही राईट मारलात तर या साईडला जेटी आहे. जे तिकडे रत्नागिरीमध्ये पहिले मासे त्या साईडला येतात. माशांचा वास पण तेवढाच येतोय. तर इथून तुम्हाला एकदम स्ट्रेट जायचं आहे आणि वरती चढाण आहे. तर मित्रांनो, आपण आता आलो आहोत लोकेशनला. जस्ट राईट मारलं की जास्त लांब नाही इथून. लोकेशनचे मित्रांनो आज असे शॉर्ट्स येणार आहेत ना की खरंच तुम्हाला बघून खरंच आवडेल तुम्हाला. कारण की लोकेशन एवढं छान दिसतं ना इथून, खरंच बघण्यासारखं आहे. नशीब विकेंडच्या दिवशीने आलो आपण, कारण की विकेंडला इथे एवढी गर्दी असते की प्रमाणाच्या बाहेर. आपल्याला इथेच कुठेतरी पार्किंगला लावायला लागेल मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आपण आता आलो आहोत भगवती बंदर इथे. शिवाजी महाराजांचा किल्ला तो आपल्याला एक्सप्लोर करायचा होता. मगाशी आपण बोललो होतो, तर तिथे आपण कंटिन्यू पार्ट करू. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो की इकडे आता नवीन कन्स्ट्रक्शन चालू होतं आहे. कारण की इथे पूर्वीच्या याच्यामध्ये पूर्ण इथे सेटअप हा जुनाच होता आणि सगळे जुने दगडे होते. पण आता सगळं नवीन चिऱ्याचं बांधकाम चालू केलं आहे. मित्रांनो, या किल्ल्याचं नाव आहे रत्नदुर्ग किल्ला. मित्रांनो, हे बघा, या साईडला एक मंदिर आहे देवीचं. श्रीदेवी भगवती मंदिर, किल्ला रत्नागिरी. आणि मित्रांनो, त्या साईडला लाईट हाऊस आहे. तिकडे आपण हे कंप्लीट झालं का आपण तिकडेच जायचं आहे. तिकडून जो व्ह्यू येतो तो व्ह्यू खरंच बघण्यासारखा आहे. मित्रांनो, इथे आता मोस्ट ऑफ जंगल वाढलं आहे. पण जेव्हा आम्ही 4-5 वर्ष आधी इथे आलो होतो, इकडे पुरं क्लीन होतं. तर आता हे झाडं वगैरे आत्ता नवीन लावले, ते पण
थोडे छान लावलेत नंतर लोकांना थोडं सावळी भेटावं. पहिले तर जास्त झाडं नव्हती. इथून मित्रांनो पूर्ण जेटी दिसते या किल्ल्यावरून, जे की तिकडे रत्नागिरीमध्ये सगळ्यात फर्स्ट मासे इथे येतात. जेटी. तुझा मित्र समोरचा जो डोंगर दिसतोय त्या डोंगराच्या साईडलाच गणपती पुढे येतोय. मित्रांनो इथे कधी आलात तुम्ही तर इव्हिनिंगच्या वेळीच या, 5च्या नंतरच, कारण की इथून सीन एवढा छान वाटतो ना. पण इकडे प्रॉब्लेम असा झाला आहे की इथे आधी एवढं झाडं वगैरे नव्हती या साईडला, तर इथून पूर्ण व्ह्यू समुद्राचा पूर्ण क्लिअर कट दिसायचा. नंतर झाडं एवढी वाढली त्याच्यामुळे व्ह्यू पूर्ण झाकला जातो. तर इथून मित्रांनो मी कवर करायला बघतो, पण इथे एवढं लोकेशन क्लिअर दिसत नाही आहे. पण सेम लोकेशन तुम्हाला लाईट हाऊस इथून दिसेल पूर्ण ओपनमध्ये, तरच ते बघण्यासारखं असेल. आय विश की इथून क्लिअर कट दिसेल, तुम्हाला पूर्ण समुद्र दाखवता येईल. पहिले एवढं छान होतं मित्रांनो इथे की म्हणजे सगळं दिसायचं, पण आता एवढं जंगल वाढलं की जे बॉर्डर्स आहेत तिकडेच आपल्याला फिरायला लागतं. पाणी पण मित्रांनो एवढं स्वच्छ आहे की पूर्ण पाणी इथे ब्लू ब्लू दिसतं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत व्लॉगमध्ये. तर मित्रांनो आपण आता आलो आहोत लाईट हाऊसच्या इथे वरती, जो आपल्याला इकडून एक असा एक शॉट भेटणार आहे की नक्कीच तुम्हाला बघून खरंच आवडेल. कारण की या रत्नागिरीचा एकदम टॉपचा स्पॉट लागतो, म्हणजे भगवती बंदरच्या इथे. तुम्ही इथं बघू शकता पाठी त्या साईडला जेटी आहे पूर्ण, आणि तिकडे एक किल्ला होता शिवाजी महाराजांचा. या साईडला मित्रांनो लाईट हाऊस आहे. तर तिकडे आज वाटतं बंद केलं आहे, पण तिकडे तुम्ही आतमध्ये जाऊ शकता जर तुमचं नशीब असेल तर. कधी कधी तुम्हाला तो बंदही भेटू शकतो, जसं आम्हाला आज बंद भेटलं आहे.
मित्रांनो हा लोकेशन तुम्ही बघू शकता. खरंच या लोकेशनमध्ये असे वाईब्स येतात ना